जागतिक महिला दिवस दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो। हा दिवस जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाला आदराने गौरवण्याचा दिवस आहे। महिलांनी आजपर्यंत जे यश मिळवले, ज्या अडचणींवर मात केली, त्या सर्वांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आम्ही आज रिदानच्या शाळेमध्ये गेलो होतो, कारण त्याच्या शाळेमध्ये आज प्रोग्राम होता जागतिक महिला दिनानिमित्त। आणि त्यांच्या शाळेमध्ये एक प्रकारचं मुलांना उत्साह मिळावा किंवा पैशांचं ज्ञान व्हावं, व्यावहारिक ज्ञान व्हावं, यासाठी त्यांनी आनंद मेळावा ठेवला होता। तर त्याच्यामध्ये भरपूर मुलांनी असे स्टॉल लावले, खूप छान छान स्टॉल लावले। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण। या प्रोग्रामचे इनॉग्रेशन करता आहे। थँक यू सो मच मॅम, थँक यू सो मच। जागतिक महिला दिवसाचे महत्त्व आणि त्यामागचा इतिहास काय आहे तर आपण जाणून घेऊया। क्लारा झेटकिन नावाच्या एका जर्मन महिलेने 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची कल्पना मांडली। त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी जोरदार वकालत केली। याच्यामध्ये 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने म्हणजेच युनायटेड नेशनने जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता दिली। आज महिला दिवस केवळ एक उत्सव नाही, तर तो एक विचार आहे, एक चळवळ आहे। महिला समानता, हक्क, न्याय यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा या दिवसातून मिळते। आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत। शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांनी जगाला दाखवून दिले आहे की त्या कोणत्याही बाबतीत कमी नाहीत। तरीही हे विसरून चालणार नाही की आजही अनेक ठिकाणी महिलांना समान संधी मिळत नाहीत। आजही त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। लैंगिक भेदभाव, हिंसा, कामाच्या ठिकाणी असमानता अशा अनेक समस्या आजही आहेत। त्यांच्या विरोधात लढा देणे आवश्यक आहे। तर आपण काय केले पाहिजे? जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी काही गोष्टी करणे आवश्यक आहे। जसे की महिलांचा आदर करा। प्रत्येक महिलाचा तिच्या मतांचा, अस्तित्वाचा आदर करणे गरजेचे आहे। तसेच त्यांना समान संधी देण्याची सुद्धा गरज आहे। महिलांना शिक्षण, नोकरी आणि इतर संधीमध्ये समान वागणूक मिळायला हवी, जसे की मिळत आहे, पण कुठे कुठे असं चाललेलं आहे की मिळत नाही। हिंसाचारांचा विरोध करा। महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला विरोध करणे हे आपले सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे। तसेच महिलांना सक्षम बनवण्यासाठी शिक्षण, कौशल्ये आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे सर्वात आवश्यक आहे। जागतिक महिला दिवस हा केवळ साजरा करण्याचा विषय नाही, तर महिलांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी सतत प्रयत्न करण्याची गरज आहे। या दिवशी आपण सर्वांनी मिळून एक असे भविष्य निर्माण करण्याची शपथ घेऊया, जिथे प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क मिळेल। तर सगळ्यांनी महिलांचा आदर केला पाहिजे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि आपल्या मित्रमंडळी, आपल्या बहीण, भाऊ सर्वांकडे हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे। आणि या छोट्या छोट्या मुलांचा तुम्हाला आनंद मेळावा कसा वाटला हे सुद्धा तुम्ही सांगू शकता। तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, कोणी खिचडी घेऊन आले, कोणी काय पोंगे घेऊन आले, कोणी पाणीपुरी घेऊन आलं, तर कोणी गुलाबजामुन सुद्धा आणले। तर काही स्टॉलवरती तुम्हाला इडली मिळेल, ढोकळा मिळेल, कुठे कुठे तुम्हाला चाय सुद्धा मिळून जाईल। तर आम्ही रिदान जवळ पाठवलं होतं साबुदाणा खिचडी, कारण की आज बऱ्याच लोकांचा उपवास असतो शनिवारचा। तर त्यामुळे आम्ही विचार केला की चला साबुदाणा खिचडी बेस्ट राहील, आणि आम्ही ते पाठवलं। आणि अगदी छान प्रोग्राम झाला। तुम्ही बघू शकता सर्व मुलं सुद्धा खूप खुश आहेत। काही जण तर शेफचे टोपी घालून उभे आहेत, पाणीपुरी वगैरे घेऊन मस्तपैकी। तर तुमच्या इकडे जागतिक महिला दिवस कसा साजरा केला हे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आपल्या मुलांच्या शाळेमध्ये असे काही प्रोग्राम केले असतील तर ते सुद्धा सांगा। आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि आपल्या फॅमिलीपर्यंत नक्की शेअर करा। आणि व्हिडिओ इथपर्यंत बघतच आले आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अजून समोर व्हिडिओ आहे, खूप चांगला वाटेल तुम्हाला। आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।